तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज जर पेंडिंगमध्ये असेल, तर आता सर्व शेतकऱ्यांना इथं पैसे भरण्यासाठी मेसेज आलेले आहेत. म्हणजे तुमचे जे अर्ज आहेत, तर ते महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत. तर आता जो रकमेचा भरणा आहे तो कसा करायचा, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे मागेल त्याला सोलर पंप. त्यानंतर ही 1 नंबरची साईट तुम्हाला दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल लाभार्थी सुविधा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि देयक रक्कम भरणा करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा MK ID म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक इथं टाकायचा आहे आणि इथं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल. लाभार्थीचे नाव तसेच तुम्ही अर्ज केल्याची दिनांक तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्ही किती HP साठी इथं अर्ज केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल आणि अर्जाची स्थिती तुम्हाला इथे दिसेल. तर तुमचा अर्ज इथं ड्राफ्ट स्टेजमध्ये आहे. तर अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला इथं पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतरच तुमचा अर्ज इथं सबमिट होणार आहे. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर रक्कम भरणा करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो लाभार्थी हिस्सा आहे तर तो तुम्हाला इथं दिसेल. तर 3 HP साठी जी रक्कम आहे तर ती आहे 22,971. तर ती तुम्हाला इथं दाखवली जाईल. त्यानंतर इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या अटी व शर्ती तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथं टिक करून भरणा करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंटचे खूप सारे ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला इथं UPI निवडायचं आहे आणि तुम्हाला इथं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारची जी भरणा पावती आहे तर ती तुम्हाला इथं दिसेल. तरी तुम्ही सांभाळून ठेवायची आहे किंवा इथं प्रिंट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला परत होम पेजला यायचं आहे. इथं लाभार्थी सुविधामध्ये अर्जाची सद्यस्थिती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा अर्ज क्रमांक टाकून इथं सर्च करायचा आहे. तर इथं बघू शकता तुमचा जो अर्ज आहे तर तो A1 इथं सादर झालेला आहे. म्हणजे तुमची इथं पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं पेमेंट करायची आहे. त्यानंतर या योजनेची माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर इथं योजनेची ठळक वैशिष्ट्ये तसेच लाभार्थी निवडीचे निकष इथे दिलेले आहेत. तर ते तुम्ही इथं बघून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.